हॅलो स्टुडंट्स, इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री या टॉपिकमधला अत्यंत महत्त्वाचा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. What is solution? First you must know, and then we shall study about the concentration. You know that different reactions are carried out in the terms of the solutions, or solutions are used to carry out the reaction. जेव्हा कुठलीही रिॲक्शन होते तेव्हा जास्तीत जास्त दोन सोल्युशनच्या दरम्यान ती होते, दोन सोल्युशन्समध्ये ती घडवून आणली जाते. आणि म्हणून सोल्युशनमध्ये असणारं कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं हे आपल्याला माहीत पाहिजे. मग सोल्युशन म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे सोल्युशन हे सोल्युशनचे दोन भाग सांगता येतील. इट इज सोल्यूट अँड solvent. When any solute is soluble in the solvent, then we can obtain the solution. Solute is soluble in solvent, then we can obtain the solution. जे कुठलाही पदार्थ जो डिझॉल्व होतो दुसऱ्या एखाद्या पदार्थामध्ये आणि तेव्हा मिळतं आपल्याला ते सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, सपोज वी हॅव शुगर and sugar is added in water. When sugar is added in water, what will happen? Sugar will be dissolved in water. Sugar ही पाण्यामध्ये डिझॉल्व होणार आणि मग आपल्याला मिळणारं जे सोल्युशन आहे त्याला काय म्हणतो आपण? इट इज द शुगर सोल्युशन. रिमेंबर हियर, अगदी सोपं समजायला मी उदाहरण घेतलंय. सो इन दिस एक्झाम्पल, सोल्यूट इज शुगर अँड सॉल्वंट इज वॉटर. पाणी हे सॉल्वंट म्हणून वापरले आपण, द्रावण म्हटलंय ज्याला आपण, आणि शुगर हे सोल्यूट म्हणून वापरले ज्याला द्राव्य म्हटलंय. आणि हे द्राव्य आणि द्रावण यांचं मिळून आपल्याला मिळतं ते सोल्युशन. लक्षात घ्या. मग इथं शुगर हे कमी प्रमाणात असणार आणि पाणी हे जास्त प्रमाणात असणार. आपण जेव्हा साखर पाण्यात विरघळवतो तेव्हा पाणी जास्त प्रमाणात घेतो आणि साखर कमी प्रमाणात घेतो, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की सोल्युशनचा असा कंपोनंट की ज्याचं प्रमाण कमी आहे त्याला आपण सोल्यूट म्हणणार, आणि सॉल्वंट म्हणजे जे जास्त प्रमाणात आहे. किंवा सोल्यूटची डेफिनेशन आपल्याला अशी सांगता येईल, द सबस्टन्स विच गेट्स डिझॉल्व इन सॉल्वंट दॅट इज कॉल्ड ॲज सोल्यूट. The substance which gets dissolved in solvent is called as solute, and solvent is a substance in which solute is dissolved. ज्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व होतो त्याला म्हणणार आपण सॉल्वंट. आणि सोल्यूट आणि सॉल्वंट या दोघांचं मिळून बनतं ते सोल्युशन. समजा एक सोल्यूट आहे आणि एक सॉल्वंट आहे, तर या सोल्युशनला आपण बायनरी सोल्युशन असं म्हणतो. म्हणजे इथं दोनच घटक आहेत, त्या सोल्युशनमध्ये दोन घटक आहेत. एक सोल्यूट घेतला आहे आपण आणि सॉल्वंट एक घेतला आहे, आणि त्यामुळे याला म्हटलं आपण बायनरी सोल्युशन. मग असं जर बायनरी सोल्युशन असेल तर या सोल्युशनमध्ये जी सोल्यूटची क्वांटिटी आहे, द क्वांटिटी ऑफ सोल्यूट in the given volume of solution, that is called as concentration. Remember what is concentration? आता आपण जे सोल्युशन तयार करू शकतो या सोल्युशनमध्ये सोल्यूटचं क्वांटिटी आणि सॉल्वंटची क्वांटिटी चेंज करू शकतो. मग सॉल्वंट इज जनरली लिक्विड, म्हणजे सॉल्वंट आपण जनरली वॉटर घेतलं तर या वॉटरमध्ये जे सोल्युशन आपण तयार करतो या सोल्युशनला आपण म्हणतो ॲक्वियस सोल्युशन. रिमेंबर दिस वर्ड अगेन. जे समजा सॉल्वंट हा वॉटर असेल तर त्या सोल्युशनला म्हणणार आपण ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे जर शुगर पाण्यामध्ये डिझॉल्व केली तर आपण त्याला म्हणणार शुगरचं ॲक्वियस सोल्युशन. आणि म्हणून लक्षात घ्या, इथं सॉल्वंट आपण त्याचं व्हॉल्यूम घेणार आणि सोल्यूटचं मास घेणार. मग सोल्यूटचं मास आणि सॉल्वंटचं व्हॉल्यूम हे वेगवेगळं असू शकतं किंवा आपण बदल करू शकतो. जे शुगर पाण्यामध्ये डिझॉल्व करायची असेल तर आपण शुगरची क्वांटिटी पण वेगवेगळी घेऊ शकतो आणि पाण्याची क्वांटिटी म्हणजे पाण्याचं व्हॉल्यूम पण वेगवेगळं घेऊ शकतो. मग आपल्याला जे व्हॉल्यूम दिलेलं आहे ते सोल्युशनचं व्हॉल्यूम मिळणार, आणि या सोल्युशनच्या व्हॉल्यूममध्ये सोल्यूटची जी क्वांटिटी आहे दॅट
quantity is called as concentration of the solution. So remember here, concentration of a solution is the amount of substance which is present in the given volume of the solution. The amount of solute which is present in given volume of the solution, that is called as concentration of the solution. So concentration can be measured in different terms. concentration मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. Here the first method is mass percent or weight percent. Mass or weight percent, and it is denoted by W percent. मास पर्सेंट म्हणजे काय किंवा वेट पर्सेंट म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. द सेकंड मेथड इज मोल फ्रॅक्शन. Second method is mole fraction. Third is molarity. In chemistry, this is the most important method to determine the concentration of the solution. And fourth one is molality. Remember, here there is difference of only one letter, molarity, and this R is replaced by L here. It is called as a molality, which is denoted by small m. So you have to remember these four methods which are used for the determination of concentration of the solution. The first one is mass percent or weight percent, that is it is given by W. The second one is mole fraction. Third one is molarity, and fourth one is molality. Now we shall consider one by one. What is mass percent or weight percent? Mass or weight. Here the importance is given to mass or weight. Mass of the solute in 100 gram of the solution, that is called as mass percent. Suppose we have taken the unit of mass as gram. It can be measured in kilogram also, but solute and solvent have the same unit. Then you can say that the mass of solute in grams present in 100 gram of a solution, that is called as mass percent, or if you replace mass by weight, it is called as weight percent. So mass percent can be calculated by using the formula. It is equal to mass of the solute divided by mass of solution into 100. Mass percent can be calculated by using the formula mass of solute divided by mass of solution. What is mass of solution? Mass of solution is mass of solute plus mass of solvent. Mass of solute plus mass of solvent, you can obtain mass of solution, and into 100, this value will give you mass percent, percentage mass you can say, or percentage weight, W by W it is called. Now how we shall see one example of this. Suppose we have solute, we have taken 2 gram of solute. Suppose one solute is taken, 2 grams of sugar is taken, and it is dissolved in 18 gram of solvent. What is given? 2 gram of solute is taken and it is dissolved in 18 gram of solvent. What is the percentage by mass of the solute? Means what percent of sugar is present in that solution you have to determine. You can use this formula. Mass of solute, mass percent is equal to mass of solute, which is equal to 2 divided by mass of solution. What is the mass of solution now? 2 gram of solute is taken, 18 gram of solvent is taken, and so 2 plus 18, that into 100. So it is equal to
2 divided by 18 plus 2, that is 20 into 100. So it is 10%. Understand? That is, when 2 gram of solute is dissolved in 18 gram of solvent, what is the percentage by mass of the solute in that solution? Means this solute is present 10% in that solution. The remaining percentage of solvent, means 90% solvent is there, but you have to determine what is the percentage of solute, and so this formula is used, that is mass of solute divided by mass of solution into 100. or you can say that now how this formula comes. हा फॉर्म्युला कसा आला तर आपण असं म्हणू शकतो, समजा आपल्याकडे 20 ग्रॅम सोल्युशन आहे, या 20 ग्रॅम सोल्युशन मध्ये 2 ग्रॅम सोल्यूट आहे. बरं आहे, 20 ग्रॅम जर सोल्युशन आपण घेतलं तर यामध्ये 2 ग्रॅम सोल्यूट आहे, तर 100 ग्रॅम मध्ये किती, हे कॅल्क्युलेशन आपण करतोय. म्हणजे तिथं काय कॅल्क्युलेट केलं बघा आपण, 2 into 100 डिवाइड बाय 20 करणार का आपण, अँड सो 2 डिवाइड बाय 20 into 100. मग हा 2 डिवाइड बाय 20 into 100 हाच फॉर्म्युला आपण इथं लिहिला आहे. व्हॉट इज 2 इज मास ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मास दिलं आहे. 20 काय आहे, मास ऑफ सोल्युशन. जे सोल्यूट आणि सॉल्वंट यांची बेरीज, मासची बेरीज, ते येणार सोल्युशन इंटू 100. दिस विल गिव्ह यू मास पर्सेंट और वेट पर्सेंट ऑफ द सोल्युशन. सो दिस इज द फर्स्ट मेथड यू हॅव टू रिमेंबर. आपल्याला या मेथडवर आधारित काही प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतील किंवा या टॉपिकमध्ये तुम्हाला मिळतील. केमिस्ट्रीचा अभ्यास करताना पुढं आपल्याला पर्सेंटेज दिलेलं असेल सोल्युशनचं, तर म्हणजे काय दिलं हे लक्षात यायला या फॉर्म्युलाचा वापर करता येऊ शकतो. द सेकंड मेथड वी शॅल कन्सिडर हाऊ कॉन्सन्ट्रेशन इज डिटरमाइंड. सेकंड मेथड इज मोल फ्रॅक्शन. Mole fraction. You know what is fraction? It is the ratio. Mole fraction is the ratio. Now you know that solute plus solvent will give you solution. In first method we have considered about the mass of the solute and mass of the solution. In this method we have to consider mole of the solute and mole of the solvent. So here mole of the solute, you know what is mole now? Number of moles of solute, they can be expressed as n solute. Number of moles of solvent, they can be expressed as n solvent. Now what is mole fraction? Mole fraction can be determined for these two components. Solute is one component and solvent is another component of the solution. Solution चे दोन घटक आहेत, एक सोल्यूट आणि दुसरा सॉल्वंट. आपल्याला जेव्हा मोल फ्रॅक्शन डिटरमाइन करायचं असतो तेव्हा या सोल्यूटचा मोल फ्रॅक्शन आणि सॉल्वंटचा मोल फ्रॅक्शन दोघांचाही विचार करायला पाहिजे. नो व्हॉट इज मोल फ्रॅक्शन? मोल फ्रॅक्शन इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ each component or the number of moles of the component of the solution to the total number of moles in the solution. और सिंपल मध्ये आपण सांगूया सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन म्हणजे काय. इट इज द रेशो ऑफ. मग आता सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन समजा आपण x न डिनोट केलं, x सोल्यूट इज इक्वल टू, इट इज द रेशो ऑफ, हा रेशो आहे, कुणाचा रेशो आहे, मोल्स ऑफ द कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट जे आपण डिनोट केलं आहे एन सोल्यूट, आणि कुणाशी रेशो आहे हा, टू द टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन. मग टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन काय येणार, सोल्यूट आणि सॉल्वंट ह्या दोघांची बेरीज म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन येणार. अँड सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. रिमेंबर हियर, mole fraction of solute I express it by x, that is mole fraction of solute is equal to number of moles of solute divided by number of moles of solute plus number of moles of solvent. Now the second is mole fraction of solvent. जे दोन्हीसाठी आपण मोल फ्रॅक्शन डिटरमाइन करणार. इथं काय लिहिता, mole fraction of solvent, it is the ratio of number of moles of solvent divided by number of moles of solute plus number of moles of solvent.
लक्षात घ्या. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस सॉल्वंट. म्हणजे इथं काय येणार आहे, नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन. इथंही नंबर ऑफ मोल्स इन द सोल्युशन, फक्त इथं याला आपण अंश म्हणणार, न्यूमरेटर. न्यूमरेटरमध्ये काय येतो, ज्याचा मोल फ्रॅक्शन डिटरमाइन करायचं त्याचा मोल घ्यायचे, त्याचे मोल्स घ्यायचे. आणि डिनॉमिनेटरमध्ये काय येईल, टोटल नंबर ऑफ मोल्स. इथं सॉल्वंटचे मोल फ्रॅक्शन डिटरमाइन करायचं आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट आला न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये आला टोटल नंबर ऑफ मोल्स. चले, इथं मी जसं सांगितलं बायनरी सोल्युशन आहे, म्हणजेच एक सोल्यूट आणि एक सॉल्वंट असेल तर X solute, that is mole fraction of solute, suppose it is denoted by X, mole fraction of solute plus mole fraction of solvent, and it is equal to 1. Remember here, if you determine any one of this factor, suppose this solution is binary solution, one solute is there and one solvent is there, then if you determine or if you calculate the value of mole fraction of solute, you can simply, here you have to subtract that value from this 1 and you can obtain mole fraction of the solvent. म्हणजे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायची गरज नाही. जर बायनरी सोल्युशन असेल तर तुम्ही यातल्या एका फॅक्टरचं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करू शकता आणि या मोल फ्रॅक्शनवरून तुम्ही या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू 1 इथं आपल्याला या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करून घेता येतं. समजा आपण असं म्हणूया की एक सोल्युशन आपल्याकडे तयार आहे की ज्याच्यामध्ये सोल्यूटचे मोल्स आहेत 2 आणि सॉल्वंटचे मोल्स आहेत 4. सोल्यूटचे मोल्स आहेत 2 आणि सॉल्वंटचे मोल्स आहेत 4. तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काय येईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट 2 डिवाइड बाय number of moles of solute plus number of moles of solvent, that is equal to 2 plus 4 which is equal to 6, that is equal to 1/3 you can say. And again here मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट कसं कॅल्क्युलेट करणार आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट 4 डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, दॅट इज अगेन 6. सो 4/6 दॅट इज इक्वल टू 2/3 and now 1/3 plus 2/3 that is equal to 1. रिमेंबर, म्हणजे इथं आपल्याला हे कॅल्क्युलेशन या पद्धतीनं करता येईल. तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करता तेव्हा डायरेक्ट नंबर ऑफ मोल्स दिले नसतील, तुम्हाला तो फॉर्म्युला यूज करावा लागेल नंबर ऑफ मोल्ससाठी, एन इज इक्वल टू मास ऑफ दी सोल्युशन डिवाइड बाय इट्स मोलर मास. हा फॉर्म्युला यूज करून आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याच्यावरून मोल फ्रॅक्शन आपल्याला डिटरमाइन करता येतो. जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करू त्यावेळी आणखी या बाबतीत क्लिअर होईल तुमच्या जे फॉर्म्युला कसा वापरायचा. सो दिस इज दी मोल फ्रॅक्शन. Then next we shall consider what is molarity. मी आता म्हणलं तसं जी थर्ड मेथड आहे मोलॅरिटी, ही जास्त वाईडली यूज केली जाते किंवा जास्त इम्पॉर्टंट केमिस्ट्रीमध्ये आपण म्हणतो मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन, जिला डिनोट केलं जातं कॅपिटल एमनं. मोलॅरिटी, what is molarity? Here number of moles of solute present in 1 liter of solution. Number of moles of solute present in 1 liter of solution is called as molarity. Remember, if you have to give the definition of molarity, molarity is number of moles of solute present in 1 liter, or liter can be replaced by dm cube. 1 dm cube of the solution, that is called as molarity of the solution. So how can you calculate molarity? M is equal to number of moles of solute divided by number of moles of solute divided by volume of the solution. Volume of the solution, remember here volume is important, volume of the solution, and this volume must be in dm cube.
number of moles of solute present in 1 dm cube of solution means per dm cube of the solution how many moles of solute are present you have to calculate. So you have to use this formula, number of moles of solute divided by volume of the solution. Remember here we have to take volume of the solution in dm cube. When solute is dissolved in this solvent, then you can obtain volume of the solution, and that solution's volume in dm cube you have to take here. Number of moles, how can you calculate? We shall consider here by taking one example. Suppose we have 4 gram of NaOH. We have taken 4 gram of NaOH and it is dissolved in water. It is added in water and we have obtained the solution having the volume 250 ml. See here, हे एक्झाम्पल घेऊया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल मोलॅरिटी कशी कॅल्क्युलेट करतो आपण. लक्षात घ्या, आपण काय घेतलं, 4 ग्रॅम NaOH घेतलं, ते पाण्यामध्ये डिझॉल्व केलं, पाणी घेतलं आपण आणि त्या पाण्यामध्ये ते डिझॉल्व करून आपण सोल्युशन मिळवलं आणि त्या सोल्युशनचं व्हॉल्यूम, लक्षात घ्या वॉटरचं व्हॉल्यूम नाही, आपण 250 ml वॉटर घेतला आणि त्यामध्ये 4 ग्रॅम NaOH ॲड नाही केलं, तर 4 ग्रॅम NaOH घेतलं आणि त्यामध्ये वॉटर ॲड करत गेलो आणि आपल्याला असं व्हॉल्यूम, मी तुम्हाला पहिल्यांदा व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क एक दाखवलेला होता, आठवत असेल तर बेसिक कन्सेप्ट शिकवताना व्हॉल्यूम मोजण्यासाठी वेगवेगळे कुठले इक्विपमेंट वापरले जातात, त्यामध्ये आपण व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क वापरून या डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन तयार करू शकतो. आणि इथं लक्षात घ्या, आता काय केलं आपण, 4 ग्रॅम NaOH घेतलं मास त्याचं आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये डिझॉल्व केलं आणि एवढं सोल्युशन मिळवलं ज्याचं व्हॉल्यूम आहे ते 250 ml आहे. आता मग ह्या 250 ml सोल्युशनमध्ये जे NaOH आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी काय आहे हे डिटरमाइन करायचं आपल्याला. फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट मीन्स यू हॅव टू डिटरमाइन हाऊ मेनी मोल्स इज इक्वल टू 4 ग्रॅम. For that you have this formula, N is equal to M upon M. Now remember here atomic mass of Na is 23, that of O is 16, that of H is 1 and summation of this is 40. So molar mass of NaOH is 40 and how many gram we have taken, 4. So it is equal to 4 divided by 40, that is equal to 1 divided by 10, so 0.1 mole. So how many moles of solute we have taken, 0.1 mole, and therefore molarity of this solution is equal to 0.1 upon volume of the solution which is given to you, and this volume must be in dm cube. This volume is given in ml, so 250 into how many dm cubes, it is 10⁻³ So 0.1 upon 250 into 10⁻³ Remember how milliliter is converted into liter. Here we have to divide it by 1000, that is equal to, you have to multiply by 10⁻³. 10⁻³, that means you can say it is 0.1 upon 0.25. And so if you calculate this value, it will be 0.4 molar. I have written the unit capital M. समजलं का, बघा लक्षात आलं का. आता ह्या कॅल्क्युलेशनवरून तुमच्या लक्षात येईल मोलॅरिटी आपण कशी डिटरमाइन करतो किंवा मोलॅरिटी कशी मोजली जाते. तर जे सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे त्या सोल्युशनचं व्हॉल्यूम, आणि ते व्हॉल्यूम घेणार आहोत आपण dm क्यूबमध्ये किंवा लिटरमध्ये, आणि त्या सोल्युशनमध्ये सोल्यूटचे मोल्स किती आहेत. आता हे सोल्यूटचे मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे, तर त्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला आहे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ द सोल्यूट डिवाइड बाय मोलर मास ऑफ द सोल्यूट. मोलर माससाठी आपण काय करणार, आणखी जो पदार्थ दिला आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये असणारे जे ॲटम्स आहेत त्याचा ॲटॉमिक मास माहीत पाहिजे. मग आता याच्यावरून आपण मोलर मास कॅल्क्युलेट करणार. ह्या मोलर मासचा वापर करून या
जी व्हॅल्यू दिली आहे किंवा मास जे दिले सोल्यूटचं ते आपण नंबर ऑफ मोल्समध्ये आधी कन्व्हर्ट करून घेणार आणि मग ह्या नंबर ऑफ मोल्सना व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन DM³ जे आहे त्यानं डिवाइड करणार आणि मग आपल्याला मोलॅरिटी सोल्युशनची मिळू शकते. चला, ही थर्ड मेथड आहे कॉन्सन्ट्रेशन मोजण्याची आणि मी आता सांगितलं तशी केमिस्ट्रीमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची मेथड किंवा इम्पॉर्टंट मेथड आहे जी वेगवेगळ्या आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मोजण्यासाठीच लागते. आता लक्षात घ्या, जेव्हा लॅब म्हणजे तुम्ही प्रयोगशाळेत काम करताय तेव्हा त्या प्रयोगशाळेत जास्त कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन तयार करून ठेवलं जातं आणि त्याला म्हणतात स्टॉक सोल्युशन. आणि मग त्याच्यापेक्षा कमी कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आपण त्या सोल्युशनला डायल्यूट करून वापरतो. जे जनरली 1 मोलर सोल्युशन तयार करून ठेवलं जातं आणि त्या 1 मोलरचं डायल्यूशन करून आपण 0.1 मोलर किंवा 0.01 मोलर किंवा 0.001 मोलर सोल्युशन तयार करून घेतो. याला म्हणणार तर डायल्यूशन करताना काय करणार आपण, तर याला 10 पटीनं डायल्यूट केलं, यात वॉटर घेतलं आपण. जेवढं रिक्वायर्ड सोल्युशन पाहिजे तेवढं सोल्युशन तयार करण्यासाठी आपल्याला त्याचं डायल्यूशन केलं पाहिजे. म्हणजे यामध्ये आपण सॉल्वंट ॲड करणार, त्याला म्हणणार आपण द प्रोसेस इज कॉल्ड ॲज डायल्यूशन. आणि हे जे सोल्युशन आहे म्हणजे जे जास्त कॉन्सन्ट्रेशनचं तयार करून ठेवलं जातं, स्टॉक करून ठेवलं जातं, त्याला काय म्हणतात, स्टॉक सोल्युशन. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये काम करताना तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला अशा स्टॉक सोल्युशनच्या बॉटल्स दिसतील आणि त्या स्टॉक सोल्युशनमधलं सोल्युशन घेऊन आपल्याला जे पाहिजे त्या कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन हे सोल्युशन डायल्यूट करून वापरतो. म्हणजे इथं डायल्यूशन असा एक शब्द आला. डायल्यूशन म्हणजे काय करतो आपण, डिक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि डायल्यूशन हे एकमेकांच्या अपोजिट प्रोसेस आहेत. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर आपण सोल्यूट ॲड करणार आणि कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं असेल तर आपण यामध्ये सॉल्वंटची क्वांटिटी वाढवणार. या पद्धतीनं अपोजिट मेथड आपण वापरू शकतो. स्टॉक सोल्युशन म्हणजे काय लक्षात येईल तुमच्या, स्टॉक सोल्युशन हे जास्त हायर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन तयार करून लॅबोरेटरीमध्ये ठेवलेलं असतं. त्यानंतरची लास्ट मेथड आहे, that is the fourth method of determination of concentration is molality. Molality, it is denoted by small m. Here, what is molality? It is number of moles of solute, number of moles of solute present in 1 kilogram of solvent. Remember here, what is the difference between molarity and molality? You have to remember all these. You have to take number of moles of solute and these number of moles of solute present in 1 kilogram of solvent. That is, here mass of the solvent is important. Mass of the solvent is important, and so molality can be calculated by using the formula number of moles of solute, number of moles of solute divided by mass of the solvent in kilogram. जसं आपण तिथं काय घेतलं होतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन DM³, मोलॅरिटीमध्ये होतं. इथं काय म्हणतोय आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ द सॉल्वंट. सॉल्वंट म्हणजे आपण ज्यात डिझॉल्व केलेलं आहे, जे सोल्युशन वापरण्यासाठी आपण सॉल्वंट घेतलेलं आहे, जनरली आपण पाणी घेतो, त्या पाण्याचं मास हे किलोग्रॅममध्ये आहे. लक्षात घ्या, समजा आपण असं म्हटलं की 2 ग्रॅम ऑफ सोल्यूट, 2 ग्रॅम न म्हणता आपण डायरेक्ट म्हणूया 2 मोल्स ऑफ सोल्यूट आर डिझॉल्व्ड इन, सपोज जसं आपण पूर्वी घेतलेलं तसं म्हणूया 18 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. 2 मोल्स ऑफ सोल्यूट, मोल्स घेतलेत आता आपण, आणि ते 18 ग्रॅम ऑफ सॉल्वंट म्हणजेच पाणी घेतलं आणि त्याचं मास घेतलं आता आपण
ml व्हॉल्यूम घेतलेलं नाही आहे. पाण्यासाठी आपण म्हणू शकतो जेवढं 18 ग्रॅम घेतलं तेच 18 ml असेल, पण आता विचार करायचा आपल्याला मासचा. आणि मग आता मोलॅरिटी काढायची असेल तर फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण या काढू शकतो. नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत डायरेक्ट तुम्हाला 2 डिवाइड बाय mass of this solvent and this mass must be in kilogram, so 2 divided by 18 into 10⁻³ लक्षाला. इथं आपल्याला सोल्युशनचा विचार करायचा नाही आहे, कारण बऱ्याच वेळा MCQ मध्ये वगैरे प्रश्न विचारला जातो. रिमेंबर हिअर these 2 words are important, that is the mass of this solvent is there and that mass must be in kilograms. So number of moles of solute per kilogram of solvent, that is called as molality. Remember, number of moles of solute per kilogram of solvent is called as molality, or molality can be calculated by using the formula number of moles of solute divided by mass of the solvent in kilogram. Now this mass is independent of the concentration, so remember that molality is the method of the concentration which is independent of the temperature. Now you have to remember this method cannot, or molality cannot change with temperature, so it is independent of the टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं कमी झालं तरी मासवर काही फरक पडत नाही, मासमध्ये काही फरक पडत नाही, आणि म्हणून इट इज इंडिपेंडंट ऑफ द टेम्परेचर. सो ऑल दीज आर द मेथड्स to measure the concentration of the solution. You have to remember all the formulae and then we shall solve some problems based on all these methods. That is, the first one you have to remember, that is the percentage, mass percent or weight percent. The second one is mole fraction. Third one is molarity. Fourth one is molality.